तर चला आपल्याला बनवणार आहे व्हेज पुलाव। त्यासाठी घेतला एक कांदा, एक पाव पनीर, 2 मिरच्या, तेजपत्ते, लवंग, मिरी, इलायची, दालचिनी, चक्रफूल, दही आणि हे आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि आपल्या आवडीच्या भाज्या। तर गाजर, शिमला मिरची, बीन्स, वाटाणे तर ह्या घेतल्या मी। तर चला कढई ठेवू आपण गॅसवर आणि गॅसला चालू करू। तर त्याच्यात टाकला आपण तेल। तर चला तेल टाकलं, तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यात टाकणं आहे खडे मसाले। तर आपण हे खडे मसाले टाकून घेऊ। तर हा पुलाव नक्की बनवून पहा, लय भारी लागते, लय स्वादिष्ट लागते। तर चला मी मसाले टाकतो, गॅस कमी करेल आहे। तर हे मसाले मस्त होऊ द्यायचे। तर मी लवंग, मिरी, दालचिनी, चक्रीफूल, मोठी इलायची आणि हे तेजपत्ते टाकून कमी गॅसवर मी हे हलवून राहिली। तर मिरच्या टाकल्या। तर चला मी हलवून घेतो कमी गॅसवर। त्याच्यासोबत टाकू आपण आपलं हे आपल्याला टाकणं आहे त्याच्यासोबत अद्रक लसूण। अद्रक लसूण झालं कमी गॅसवर आपल्याला ते परतून घेणं आहे। त्याच्यात टाकला मी कांदा, तो बी परतून घेणं आहे। तर कमी गॅसवर करणं आहे आपल्याला। तर हे पहा मी कसं करून राहिली। तर त्याच्यात टाकणं आहे आता आपल्याला आपल्या भाज्या। तर भाज्या बी कमी गॅसवर आपल्याला परतून घेणं आहे। आता हा पुलाव बनवला मी सकाळी 5 वाजता। तर त्याच्यानं गॅसवर पाणी तापू राहिलं, म्हणजे गरम होऊ राहिलं। तर हा पुलाव डब्यासाठी लय भारी आहे। तर चला मी याच्यात टाकतो दही। दही टाकल्यावर गॅस फास्ट करायची आणि एकजीव होईपर्यंत ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। ते हे पहा मग भाज्या दही सगळं मिक्स झालं। तर मी कमी गॅसवर करू राहिली सगळं। तर हे असं मस्त बनलं। तर त्याच्यात टाकू आपण आता आपलं पनीर। तर पनीरचे असे मी बारीक बारीक तुकडे करून घेते, तुम्हाला जसे आवडले तसे तुम्ही करू शकता। तर चला आपण हे पनीर टाकू आणि पनीरले हलवून घेऊ मस्त टाकून। तर पावभर पनीर आहे ते आमच्या 4-5 जणांच्या हिशोबाने मी बनवून राहिली। तर झालं त्याला ठेवू आपण झाकून थोडं 2-3 मिनटं आणि झाकण काढलं। त्याच्यात टाकले मी तांदूळ धुवून धावून निथळलेलं आहे, पाणी काढलेलं आहे त्याच्यातून। तर पाणी काढलेलं आहे, त्यात टाकू आपण थोडंसं मीठ। दुसरीकडे ठेवू गॅसवर डबल गरम पाणी आपल्या पुलावमध्ये टाकायले, कारण थंड पाणी टाकायचं नाही। तर मी त्यात टाकू राहिली मीठ। तर थोडं पहिले टाकलं, थोडं आता टाकतो। तर असं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं जितकं लागेल तितकं। तर पहा मी त्याच्यात पाणी टाकलं नाही आहे। तर बिना पाण्याचं ते पूर्ण मिक्स करून घेणं आहे आपल्याला। तर लोक आपलं गरम पाणी बनते दुसरं जे आपल्याला पुलावमध्ये टाकणं आहे। तर हलक्या हातानं आरामानं मिक्स करून घ्यायचं, नाही तर पनीरचे तुकडे तुटतील। तर चला आपलं पाणी इकडे गरम होऊन राहिलं, मस्त भाज्या आणि तांदूळ पूर्ण मिक्स झाले। तर त्याचा वास इतका मस्त येऊ राहिला ना की काय सांगू तुम्हाला। तर चला मी हे पाणी टाकून घेतो, गरम झालं आणि दुसरं काम करतो। तर आपला पुलाव फक्त 10 मिनटामध्ये तयार होते कमी गॅसवर आणि एवढा स्वादिष्ट लागते की तुम्हाला काय सांगू। असा पुलाव जर तुम्हाला बनवायचा असला तर नक्की बनवा, लय भारी लागते। डब्यासाठी सहलीसाठी लय मस्त लागते, लय स्वादिष्ट लागते। तर आपला पुलाव 10 मिनटामध्ये रेडी झाला। तर चला मी ठेवतो याच्यावर झाकण। थोडंसं मीठ कमी जास्त झालं तर आताच पाहून घ्या, पाण्यामध्ये मीठ टाकून घ्या जर कमी जास्त वाटलं तर। तर चला मी ठेवतो झाकण आणि या तुम्ही पुलाव खायला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर भेटू पुढच्या भाजीसोबत।